आज मी गणपती जन्माची गोष्ट सांगते. पार्वती आहे, आणखीन शंकर कैलासावरती राहतात ना. तर काय असतं, पार्वती आपल्या मैत्रिणीबरोबर असते आणि शंकर तपस्या करायला जातात. आता पार्वती आपल्या मैत्रिणीबरोबर किती बोलणार, तिला कंटाळा वाटत असतं, काय करावं सुचत नसतं. तर एक दिवशी काय करते ती, त्यावेळी कसं अंगाला चंदनाचे लेप लावायचे आणि नंतर आंघोळ करायचे. असं नाही, थोडंसंच नाही, भरपूर थापून ठेवायचं असा. तर ते तिने काय केलं, एक दिवशी आंघोळ करताना तो लेप सगळा काढला अंगाचा आणि गोळा केला. आणि तो गोळा करून त्याची एक बालमूर्ती तिने बनवली. आणि बालमूर्ती बनवून त्याच्यामध्ये तिने संजीवनी घातली. संजीवनी मंत्र असतो तो घातला. तो बाल निर्माण जिवंत झाला, गणपती म्हणून तो झाला. आणि तिने दरवाजावर ठेवलं आणि सांगितलं त्याला की तू अजिबात कोणी आलं तरी आतमध्ये सोडायचं नाही. तसा तो गणपती आपला बसला तिकडे दरवाजावरती. आता शंकर आले, आपलं तपश्चर्या काही दिवसाने संपून आले घरी. तर हा म्हणतोय गणपती, अजिबात आतमध्ये जा, तुम्ही कोण आहात, आतमध्ये अजिबात जायचं नाही, माझ्या आईने सांगितलं हे कोणाला सोडायचं नाही. हा, तू कोण आहेस, आणि हे माझं घर आहे, तू का मला अडवतोस आहे म्हणे. कोण आहे, मी आईचा मुलगा आहे गणपती, तर तुम्ही अजिबात जायचं नाही. शंकरला राग येतो, त्याच्याजवळ खड्ग असते ना, त्याने त्याचं मुंडकं उडवतो. इतक्यामध्ये पार्वतीला समजते, अरे शंकरावर तुम्ही काय केलं, माझ्या मुलाला मारलात, मी एवढं त्याला माझ्या ह्याच्यासाठी रक्षणासाठी ठेवलं होतं त्याला, मी माझा मुलगा मला हवा जिवंत, तुम्ही काही करा. ते शंकर म्हणतो हो हो हो. मग आपल्या ते असतात ना भूतगण, त्यांना सांगतो, जो कोणी प्राणी मिळेल पहिल्यांदा त्याला तुम्ही घेऊन त्याचं शिर घेऊन या. तर हत्ती मिळतो, हत्ती मिळालं तर हत्तीचं शिर ते घेऊन येतात आणि त्या धडाला लावलं जातं आणि त्याच्या संजीवनी मंत्र देऊन त्याला जिवंत करतो. तेव्हापासून तो हा गजानन म्हणून त्याला नाव पडलंय. गज म्हणजे हत्ती, नन म्हणजे मान, गजानन हे नाव त्याचं पडलं. अशा प्रकारे आपण मग त्या गजाननाची पूजा करतो, त्याला घरी आणतो आणि नंतर तर 5-6 दिवसांनी विसर्जन करतो. अशी ही गणपतीची ही आहे जन्माची गोष्ट. बघू काय झालं ते.